हॅलो फ्रेंड्स, सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय रिलेटिव्ह वगैरे बघितली होती, इनॅन्शिओमेरिझम डिस्कस केलं होतं. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. सो फर्स्ट ऑफ ऑल केमिकल प्रॉपर्टी आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, त्याच वेळी काय असतात हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे काय केमिकल प्रॉपर्टीज दाखवतात. मीन्स केमिकल प्रॉपर्टीज मीन्स केमिकल रिॲक्शन दाखवतात एका प्रकारे. आता हॅलोजन आहेत तर हे थोडेसे रिॲक्टिव्ह असतात. आता वेगवेगळे मीडियम यूज करू शकतो आपण. सो सपोज मी एक सिम्पल लिहितोय RX. ओके, आर म्हणजे एनी अल्किल ग्रुप असेल तिथे. काय आर म्हणजे एनी अल्किल ग्रुप आणि एक्स म्हणजे काय आपला हॅलोजन ॲटम. आणि जर मी हॅलोजन ॲटम हा नॉर्मल ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड और ॲक्वियस NaOH KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड ह्या कंपाऊंडमध्ये जर घेतलेलं असेल, सो काय असतं जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे असतात ना ते न्यूट्रल कंडिशन न्यूट्रल मीन्स वॉटर वगैरे ह्या कंडिशनमध्ये काय असतात नॉन रिॲक्टिव्ह असतात. ते तेवढ्या फास्ट रिॲक्ट करत नाहीत. पण जेव्हा आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे बेसिक कंडिशनमध्ये घेतो ते पण ॲक्वियस. सो बेसिक मीन्स NaOH हा बेस आहेत आपला आणि ॲक्वियस म्हणजे वॉटर. सो वॉटरमध्ये बेस घेऊन आपण सपोज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह सोबत जर रिॲक्ट करतो तेव्हा ते काय करतात त्यासोबत रिॲक्ट करतात. काय करतात रिॲक्ट करतात आणि एक कंपाऊंड अल्कोहोल हे जनरेट करतात. काय जनरेट करतात आर हा OH हा हॅलोजनला काय करतो रिप्लेस करतो आणि इथे काय मिळतं आपल्याला NaX और पोटॅशियम जर यूज केला असेल तर KX. काय मिळते NaX और पोटॅशियम जर यूज केला असेल तर KX. सो ह्या सिंपल वेगवेगळ्या रिॲक्शन हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय दाखवत असतात. आणि हेच मिक्सचर जे आहेत आपलं NaX. ओके, सो इथे NaX म्हणजेच काय असेल Na प्लस आणि X मायनस. सपोज आपला हे मिक्सचर जर आपण इथे AgNO3 सोबत सपोज NaX जो आहे तो ट्रीटमेंट जर केला इथे AgNO3 सोबत सिल्वर नायट्रेट इन प्रेझेन्स ऑफ नायट्रिक ॲसिड. सो Ag प्लस असतो आणि NO3 मायनस असतो. इथे पण Na प्लस असतो आणि X काय असतो आपला मायनस असतो. मग हे कशावरनं कन्फर्म होतं की आपला X इथून बाहेर पडतोय. सो सिल्वरची जी टेंडन्सी असते बॉन्ड फॉर्मेशनची ती हॅलोजन सोबत जास्त असते. काय असते जास्त असते. त्यामुळे ते काय होईल AgX फॉर्म करतो. हा प्रेसिपिटेट फॉर्म होतो. काय प्रेसिपिटेट सॉलिड स्टेटमध्ये फॉर्म होतो आणि ह्या NaNO3 म्हणून एक बाहेर पडतो. ओके, काय NaNO3 बाहेर पडतोय. सो बघा काय होतं इथे एक सिंपल रिॲक्शन जर बघितली. नॉर्मल जी केमिकल प्रॉपर्टीज असते अल्कोहोलची जेव्हा ते NaOH KOH इन ॲक्वियस मीडियम ॲक्वियस जेव्हा हा शब्द येईल तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तो वॉटरमध्ये प्रेझेंट आहे. ती रिॲक्शन जी आहे ती वॉटरमध्ये होते. ओके, सो सपोज आपण काय घेतलेलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि NaOH घेतलेला आहे कशामध्ये वॉटरमध्ये. सो त्यावेळेस काय होतं NaOH मधला जो OH असतो तो निगेटिव्ह असतो. सो हा जो काय असतो हा Na प्लस आणि हा काय असतो हा OH मायनस. सो हा जो निगेटिव्ह असतो हा काय करतो जो हॅलोजन असतो त्याला रिप्लेस करतो आणि त्याच्या जागी ॲड होतो. काय होतोय आपला X निघून जातोय आणि त्या जागी कोणता येतोय OH येतोय. बरोबर. सो ही एक नॉर्मल रिॲक्शन असते. मग जेव्हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे NaOH और KOH इन प्रेझेन्स ऑफ ॲक्वियस मीडियम ॲक्वियस मीन्स वॉटर असेल रिॲक्ट करतात तर तेव्हा ते काय जनरेट करतात अल्कोहोल जनरेट करतात. काय जनरेट करतायत अल्कोहोल आणि बाहेर काय आहेत NaX KX डिपेंडिंग अपॉन दी आयन. आपण इथे सोडियम जर यूज केला असेल तर आपल्याला काय मिळणार आहे NaX Na प्लस X मायनस. सो सोडियम पोटॅशियम हे मेटल असल्यामुळे त्यावर नेहमी काय पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि हॅलोजन जे असतात ते काय असतात तुमचे नॉन मेटल. सो ते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे त्यांच्यावर काय येणार नेहमी निगेटिव्ह चार्ज येईल. त्यामुळे इथे X मायनस येईल ऑलवेज आणि Na काही प्लस येईल. सो ही रिॲक्शन कन्फर्म कशावरनं केली गेली त्यामध्ये आपण एक सिंपल ॲसिडिक कंडिशनमध्ये सिल्वर नायट्रेट यूज केलेला आहे. सो सिल्वर नायट्रेट का तर सिल्वर जो असतो तो इझिली बॉन्ड फॉर्म करतो हॅलोजन सोबत. काय जो सिल्वर असतो तो इझिली बॉन्ड फॉर्म करतो हॅलोजन सोबत आणि प्रेसिपिटेट देतो. सो प्रेसिपिटेट मीन्स तो सॉलिड जनरेट करतो. काय जनरेट करतो एक सॉलिड पार्टिकल जनरेट करतो लगेच. त्यामुळे ही जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा आपण NaX हा सिल्वर नायट्रेट सोबत रिॲक्ट करेल तेव्हा काय मिळणार आपल्याला AgX हा एक प्रेसिपिटेट मिळेल. त्यावरून आपल्याला कन्फर्म होईल की इथे काय आपला जो रिॲक्शन होतोय या दोघांमध्ये जी रिॲक्शन झाली त्यामध्ये आपला काय हॅलोजन हा रिॲक्शन मधनं बाहेर पडलेला आहे. हॅलोजन हा अल्किल हॅलाइडपासून काय बाहेर पडलेला आहे. ओके, सो ह्यावरनं हे आपण कन्फर्म करत होतो. आता ही रिॲक्शन कशी होते सो त्यासाठी वेगळ्या वेगळ्या कंडिशन यूज केल्या गेल्यात. मग त्यांनाच आपण म्हणतो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. का म्हटलं गेलं मग त्यालाच आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. आता ही रिॲक्शन तर जातेच आपल्याला माहिती आहे
काय होत आहेत आर एक्स आहेत. सो एक्स निघून जातोय. एक्स मीन्स आयोडीन, ब्रोमीन और क्लोरीन, एनी हॅलोजन ॲटम. सो तिकडे काय होत आहे, जो हॅलोजन आहे तो काय लिव्ह होतोय, डिपार्ट होतोय त्या आर ग्रुपपासून. आर मीन्स अल्किल हॅलाइड. सो आर मीन्स एनी मिथिल, इथिल, प्रोपिल, ब्युटिल, पेंटिल, हेक्झिल, एनी अल्किल ग्रुप असेल आर, कोणताही तुमचा अल्किल ग्रुप तिथे असू शकतो. सो हा एक्स इझिली निघून जातोय. त्या जागी काय तर ओ एच येतोय आपल्याला काय जनरेट केलेलं आहे त्याने, अल्कोहोल जनरेट करून दिलेलं आहे. ओके. आणि स्टार्टिंगला ही रिॲक्शन कशी जाते किंवा ही रिॲक्शन गेलेली की नाही, अल्कोहोल जनरेट झाला आणि त्यासोबत काय हा कंपाऊंड मिळतोय आपल्याला NaX. मीन्स हॅलोजन जे होत आहे ते आयनच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतायत. मग आयन्स हॅलोजन बाहेर पडलेले हे कन्फर्म करण्यासाठी काय केलं गेलं, ही टेस्ट केली गेली. तिथे काय होतं, NaX आणि AgNO3 रिॲक्ट करून काय सिल्वर हलाइड हा प्रेसिपिटेट आउट देतात. आणि त्यावरनं कन्फर्म झालं की जेव्हा NaOH आणि अल्किल हलाइड RX रिॲक्ट करतात तेव्हा X काय आपला हा बाहेर पडतोय. ओके. सो जो हॅलोजन आहे तो काय पडतोय, बाहेर पडतोय. हे यावरनं कन्फर्म झालं. मग या रिॲक्शनला काय म्हटलं जातं, सो एक सिम्पल असतं, यांना म्हटलं जातं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, जो की तुमचा टॉपिक आहे नेक्स्ट. काय, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय, आपण एक सिंपल बघू. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, आता हा इम्पॉर्टंट आहे, याकडे लक्ष राहू द्या. ओके. ओके. सो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग आता काय असतं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये, एक जो इनकमिंग ग्रुप असतो, जशी आपण ही रिॲक्शन बघितली आर अँड एक्स प्लस काय होता आपला NaOH. सो हा काय होता प्लस आणि हा काय होता OH मायनस. ओके. सो काय होतं इथे, जो एक ग्रुप असतो न्यूक्लियोफाईल, एक कंपाऊंड जो असतो तो काय करतो, अनदर कंपाऊंडला रिप्लेस करतो. आता नेममध्ये बघा काय दिले, न्यूक्लियोफिलिक. सो न्यूक्लियोफिलिकचा जो अर्थ होतो, जो मिनिंग आहे न्यूक्लियोफिलिकचा, न्यूक्लियोफिलिक म्हणजेच न्यूक्लियोफाईल. न्यूक्लियो म्हणजे न्यूक्लियस आणि फिलिक म्हणजे अट्रॅक्शन किंवा लव्ज. सो न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होणारे जे मॉलिक्यूल असतात, काय न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होणारे जे मॉलिक्यूल असतात ते काय करतात, ते रिॲक्शन दाखवतात. सबस्टिट्यूशन म्हणजे काय, आपण एक सबस्टिट्यूट करणार, रिप्लेस करणार आहे, आपण दुसऱ्या ॲटमला काय करणार, रिप्लेस करणार आहेत. सबस्टिट्यूशन मीन्स काय, रिप्लेस करणार आहोत. सो सपोज जे OH जे निगेटिव्ह आयन्स असतात किंवा जे न्यूक्लियोफाईल असतात, न्यूक्लियोफाईल म्हणजे काय, न्यूक्लियस लव्हिंग. सो मी ही टर्म डिस्क्राईब करतो अगोदर. न्यूक्लियोफाईल आणि इलेक्ट्रोफाईल हे दोन गोष्टी आहेत. न्यूक्लियोफाईल आणि इलेक्ट्रोफाईल ज्या यूज होणार आहे तुमच्या. ओके. सो न्यूक्लियोफाईल, न्यूक्लियो म्हणजेच न्यूक्लियस आणि फाईल म्हणजे लव्हिंग. सो न्यूक्लियसकडे जे इझिली अट्रॅक्ट होतात त्यांना काय म्हटलं तर न्यूक्लियोफाईल. न्यूक्लियस काय असतो आपला, पॉझिटिव्ह. कोणत्याही इलेमेंटचा जो न्यूक्लियस असतो तो काय असतो, जनरली पॉझिटिव्ह. मग न्यूक्लियोफाईल जे पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होत आहेत त्यांच्यावर नेहमी चार्ज काय असणार आहेत, निगेटिव्ह. सो न्यूक्लियोफाईल नेहमी काय असतात, निगेटिव्ह असतात. काय असतात, नेहमी निगेटिव्ह असतात. किंवा त्यांच्याकडे लोन पेअर प्रेझेंट असतात, काय, किंवा त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स असतात. सो न्यूक्लियोफाईल इझिली इलेक्ट्रॉन काय डोनेट करू शकतात. सो न्यूक्लियोफाईल इझिली डोनेट इलेक्ट्रॉन्स. हे 3 कंडिशन आहेत मेन इम्पॉर्टंट ज्या आहेत त्या. न्यूक्लियोफाईल काय आहेत, न्यूक्लियस लव्हिंग ॲटम. ओके. न्यूक्लियोफाईल मीन्स न्यूक्लियस लव्हिंग ॲटम और इट कॅन गिव्ह इलेक्ट्रॉन्स टू दी अनदर कंपाऊंड. सो हे इझिली इलेक्ट्रॉन्स तुमचे डोनेट करू शकतात. मग न्यूक्लियो मीन्स न्यूक्लियस, फाईल म्हणजे लव्हिंग, त्यामुळे ते काय असतात, न्यूक्लियस लव्हिंग. आता न्यूक्लियस काय असेल आपला पॉझिटिव्ह. सो जिथे जास्त पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होत असेल त्यावर ते काय करणार आहे, अटॅक करतात. म्हणजे त्यावर ते अटॅक करतात आणि जो अदर कंपाऊंड असतात त्याला रिप्लेस करतात तिथे प्रेझेंट असलेला. सो इकडे काय होतं बघा, Na+ असतो आणि OH- असतो. अल्किल हॅलाइडचा आपण लास्टला बघितलं होतं. अल्किल हॅलाइडमध्ये काय असतो आपला हा RX बॉन्ड काय असतो, पोलराइज बॉन्ड असतो. कोव्हॅलेंट पोलर बॉन्ड असतो. तो काय असतो आपला, कोव्हॅलेंट पोलर. मीन्स ह्या बॉन्डमध्ये काय आहेत, X हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे ह्या बॉन्डचे स्लाइटली इलेक्ट्रॉन काय करतो, तो स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. त्यामुळे इथे काय होतो,
पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतो आणि इकडे काय होतो पार्शियली नेगेटिव्ह चार्ज जनरेट होतोय. काय होतोय R वर पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतो आणि X वर पार्शियली निगेटिव्ह. का तर हॅलोजन्स हे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग आहेत, त्यामुळे ते काय करतात अल्किलपासून इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय विथड्रॉ करतात, खेचतात स्वतःकडे, त्यामुळे ह्यावर काय जनरेट होईल पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतो. सो जेव्हा इथे पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतो म्हणजे हा काय बनतो इलेक्ट्रोफिलिक. काय बनतोय हा इलेक्ट्रोफिलिक कार्बन बनतोय. सो बघा हा जो R ग्रुप आहे तो काय बनतो इलेक्ट्रोफिलिक. मग R मीन्स इथे कार्बन ॲटम असणार आहे एखादा. ओके, सो एक नेक्स्ट मध्ये मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला समजेल. सपोज एक्झाम्पल असं आहे आपलं, हा CH3 आहेत आणि इथे Cl आहेत आणि सेम काय आहेत NaOH. सो Na+OH मायनस इथे काय जनरेट होईल मग पॉझिटिव्ह चार्ज, इथे काय जनरेट होणार आहे निगेटिव्ह चार्ज डेल्टा. सो आपला हा काय कार्बन ॲटम आणि कार्बनवर पॉझिटिव्ह जनरेट होतो. सो ह्या कार्बन ॲटमला काय म्हटलं जातं मग इलेक्ट्रोफिलिक कार्बन ॲटम. काय म्हटलं जातं इलेक्ट्रोफिलिक कार्बन ॲटम. ओके, काय हा इलेक्ट्रोफिलिक कार्बन ॲटम आणि ह्या OH मायनसला काय म्हटलं जातं न्यूक्लिओफाईल. ह्यावर याला काय म्हटलं जातं न्यूक्लिओफाईल आणि ह्या होल मॉलिक्युलला काय म्हटलं येईल आपलं काय म्हणू आपण याला इलेक्ट्रोफाईल. ओके, सो इलेक्ट्रोफाईल. ओके, मग इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय इलेक्ट्रोफाईल म्हणजे हा जो असतो हा असतो इलेक्ट्रॉन लविंग. ओके, काय असतो इलेक्ट्रॉन लविंग आणि इलेक्ट्रोफाईलला जनरली काय असतो पॉझिटिव्ह आणि हा काय करतो इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतो, ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. सो बघा दोघांमध्ये डिफरन्स काय एक्झॅक्ट ऑपोजिट आहेत. न्यूक्लिओफाईल हे निगेटिव्ह असणार आहे किंवा त्यांच्यावर लोन पेअर प्रेझेंट असेल. इलेक्ट्रोफाईल काय असणार आहे तुमचे पॉझिटिव्ह असणार आहेत. सो मेन इलेक्ट्रोफाईल पॉझिटिव्ह असतात आणि ते काय असतात इलेक्ट्रॉन लविंग म्हणजे ते इलेक्ट्रॉन काय करतात ॲक्सेप्ट करतात. काय करतात इलेक्ट्रॉन ते ॲक्सेप्ट करतात कोणाकडनं न्यूक्लिओफाईलकडनं. ओके, आणि ते इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करणार आहेत. सो आता ह्या दोघांमधला डिफरन्स तुम्हाला कळाला असेल. तो इकडे आपल्याकडे काय आहेत एक इलेक्ट्रोफाईल आहेत आणि एक न्यूक्लिओफाईल आहेत. बघा का आता Na+ आणि OH मायनस. सो OH मायनस काय असतो इझिली इलेक्ट्रॉन पेअर देऊ शकतो आणि इकडे काय आपला CH3Cl. सो ह्या कार्बनवर काय पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतोय पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज. का होतोय कोव्हॅलेंट पोलर बॉन्डमुळे. पोलर बॉन्ड आहेत ना तो आपला पोलॅरिटी का जनरेट होती जेव्हा दोन ॲटममध्ये डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल. सो कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही काय टोटली वेगवेगळी. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहेत कार्बनची काय कमी. सो क्लोरीन काय करेल कार्बनकडनं इलेक्ट्रॉन स्वतःकडे विड्रॉ करतील. सो इथे पॉझिटिव्ह चार्ज त्यामुळे जनरेट होतो. मग इलेक्ट्रोफिलिक झालेला आहे हा कार्बन ॲटम. काय होतं मग जी आपली मेन टर्म आहेत न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. हा न्यूक्लिओफाईल आहेत आपला राईट. सो हा काय आपला न्यूक्लिओफाईल आणि हा काय आपला इलेक्ट्रोफाईल. सो न्यूक्लिओफाईल काय करतो इथे सपोज अटॅक करेल किंवा ह्या क्लोरीनला काय करेल बाहेर काढेल रिप्लेस करतोय. बघा हा Cl जाऊन आपला काय येतो तिथे OH येतोय म्हणजे इथे प्रोडक्टमध्ये काय CH3OH आणि हा काय पडतोय आपला NaCl. काय बाहेर पडलेला आहे NaCl. सो Cl जाऊन काय येतोय OH म्हणजे Cl काय झालेलं आपला रिप्लेस बाय युझिंग OH मायनस न्यूक्लिओफाईल बाय युझिंग न्यूक्लिओफाईल. सो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मीन्स एनी न्यूक्लिओफाईल किंवा एनी ग्रुप विच रिप्लेस दी अनदर ग्रुप बाय युझिंग न्यूक्लिओफिलिक कंडिशन. पण इथे या कार्बनमध्ये काही चेंजेस झालेले आहे का नाहीत. कार्बनचं जे हायब्रिडायझेशन असतं ते काय असतं इथे सेम असतं. इथे काय कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आणि इकडे पण काय असणार आहे कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3. जेव्हा कार्बन 4 सिंगल बॉन्ड फॉर्म करतो तेव्हा त्याचं हायब्रिडायझेशन काय असतं sp3. सो हायब्रिडायझेशनमध्ये चेंज होणार आहे का आपला नाहीत. हायब्रिडायझेशनमध्ये चेंज होणार नाही. सो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय एनी न्यूक्लिओफाईल which replaces the any living group from electrophilic carbon atom but there is no change in hybridization. इथे चेंज आहे का हायब्रिडायझेशन मध्ये नाही. सो देर इज नो चेंज इन हायब्रिडायझेशन. इट इज कॉल्ड एज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सो सिम्पली जो आहेत निगेटिव्ह किंवा ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त असतात ते काय करतात इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतात कार्बनला आणि जो त्यांच्यावर असणारा इझी ग्रुप जो इझिली निघून जाऊ शकतो. सो क्लोरीन हे इझिली काय आहेत निघून जातात तिथनं रिप्लेस होतात इझिली. त्यांना काय केलं जातं मग सबस्टिट्यूट केलं जातं बाय युझिंग OH मायनस. ओके, सो एक सिम्पल एक्झाम्पलमध्ये कसं म्हणणार आपण सपोज आपल्याकडे एक बेंच आहेत फर्स्ट बेंच आहेत. काही जणांना फर्स्ट बेंचमध्ये बसायला आवडतं किंवा काहींना लास्ट बेंचमध्ये बसायला आवडतं. सो सपोज फर्स्ट आपण कन्सिडर करू फर्स्ट बेंच आहेत. त्या फर्स्ट बेंचवर 2 जण बसलेले आहात तो. ओके, आणि
तुम्ही आलेले आहेत आणि तुम्हाला त्या बेंचवर बसायला काय आवडतं. सो तुम्ही काय करणार, फोर्स करणार दोघांपैकी एकाला उठून जाण्यासाठी त्या बेंचवरनं. सो दोन जे आहेत त्यापैकी एक जण निघून गेला, जो वीक होता तो काय तिथनं इझिली निघून गेला. तो निघून गेल्यानंतर एक जागा तिथे खाली होईल, ती जागा खाली झाल्यावर तुम्ही काय तिथे बसणार, मग त्याला काय म्हणणार, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके. किंवा सेम फॉर लास्ट बेंचर जे शेवटच्या बेंचवर बसू शकतात त्यांना काय, सपोज दोघं जण शेवटच्या बेंचवर बसलेले आहेत, मग त्या दोन बेंच त्या जागेवर काय मला बसायचे आहेत, मग मी काय करणार, फोर्स करेल एकाला उठवण्यासाठी, काय समथिंग फोर्स करेल, तो तिथून उठणार, मी तिथे जाऊन बसणार. सेम गोष्ट आहेत. दोन चेअर आहेत, दोन चेअरवर दोघं जण बसलेले आहेत सिंपल केसमध्ये, आणि मला जाऊन तिथे बसायचे आहेत, मग मी काय करणार, दोघांपैकी एकाला उठवणार जो की वीक आहात. दुसरा काय असणार तुमचा इलेक्ट्रोफिलिक असेल, तो निघून जाईल, मी तिथे जाऊन बसेल. सिंपल आहेत. मला काय करायचं, फक्त रिप्लेस करायचे आहेत. काय, मला एका आयनला रिप्लेस करायचे बाय युजिंग न्यूक्लियोफाईल. सो त्याला काय म्हटलं जातं, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि ज्या कार्बनवर ही रिॲक्शन होती त्या कार्बनला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोफिलिक कार्बन ॲटम. इलेक्ट्रोफिलिक का म्हणतो, तर त्यावर काय झालं, आपला पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, आणि पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज जनरेट काय होतो, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्समुळे, जे की आपण कोव्हॅलंट पोलर बॉन्ड हे अगोदर पण बघितलं होतं. CH3X किंवा RX, R मीन्स एनी अल्किल हॅलाइड. सो RX बॉन्ड काय असतो आपला, हा कोव्हॅलंट पोलर असतो, राईट. सो कोव्हॅलंट पोलर असतो. कोव्हॅलंट बॉन्ड मीन्स शेअर केलेले आहेत इलेक्ट्रॉन्स, एक याने आणि एक याने इलेक्ट्रॉन शेअर केला आहे, त्यामुळे हा बॉन्ड फॉर्म झाला आहे. पण पोलर झालेला आहे. तो पोलर मीन्स काय आहेत, त्यांच्याकडे काय इलेक्ट्रॉन्स हे एका एलिमेंटकडे जास्त अट्रॅक्टेड आहेत. सो इथे काय, हा जो क्लोरीन आहे तो इलेक्ट्रॉन काय स्वतःकडे जास्त अट्रॅक्ट करतो, त्यामुळे कार्बनवर हा पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतो. मग पॉझिटिव्ह चार्ज जनरेट झाल्यामुळे त्याच्यावर तो काय होतो, इलेक्ट्रोफिलिक बनतो. त्याकडे काय इलेक्ट्रॉन थोडेसे कमी येतात. इलेक्ट्रॉन कमी आल्यामुळे तो काय ऍक्सेप्ट करायला तयार होतो, इलेक्ट्रॉन अदर एलिमेंटकडनं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायला तो काय इझिली तयार होतो. त्यामुळे हा काय असतो, इलेक्ट्रोफिलिक कार्बन. जेव्हा हा हॅलोजनला अटॅच येतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं आपण, मग इलेक्ट्रोफिलिक कार्बन ॲटम म्हटले जातात. का कार्बन इलेक्ट्रोफिलिक कार्बन ॲटम का म्हणतोय, तर त्याकडे इलेक्ट्रॉन्स काय असतात, कमी असतात. तो इझिली रेडी होतो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायला. ओके. सो त्यामुळे त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोफिलिक. आणि इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय, which can accept the electron. Okay, electron loving, which can easily accept the electron pair or electrons from nucleophile or any other groups. It is called as electrophile. आणि इलेक्ट्रोफाईल हे जनरली काय असतात, पॉझिटिव्ह. न्यूक्लियोफाईल एक्झॅक्टली ऑपोजिट असेल, न्यूक्लियोफाईल असतात निगेटिव्ह. ह्या दोन टर्म इम्पॉर्टंट आहेत, न्यूक्लियोफाईल आणि इलेक्ट्रोफाईल. सो त्यावर तुम्हाला काय कळेल, न्यूक्लियोफिलिक सेंटर किंवा न्यूक्लियोफिलिक कंपाऊंड आणि इलेक्ट्रोफिलिक कार्बन काय, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. सो इलेक्ट्रोफिलिक कार्बन नेहमी काय असणार आहेत, पॉझिटिव्ह चार्ज कॅरी आउट करणार आहे. ओके. से होतं त्यांच्यामध्ये कंडिशन. मग न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन आणि इलेक्ट्रोफिलिक सेंटर हे महत्त्वाचं होतं इथे. सो न्यूक्लियोफिलिक परत एकदा एक्सप्लेन करतो. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय, एखादा निगेटिव्ह चार्जचा कंपाऊंड आहे, तो काय करतो, पॉझिटिव्ह चार्ज आणि त्यावर असलेला एखादा छोटा निगेटिव्ह चार्जचा कंपाऊंड सोबत रिॲक्ट करतो. मग तो काय करेल, त्यावर अटॅक करेल आणि जो निगेटिव्ह चार्जचा कंपाऊंड त्याला रिप्लेस करेल. जसं इथे होतंय, CH3Cl आहे त्याला रिप्लेस कोण करतायत, OH मायनस, आणि जनरेट काय झालं, CH3OH. सो याला काय म्हणणार आपण, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, जो की सबस्टिट्यूट करतोय Cl ला. ओके. सो इथे रिॲक्शनचा रेट डिपेंड करतो. मग एक शॉर्ट फॉर्म मध्ये इथे याला लिहिलं जातं SN रिॲक्शन. ओके. SN, S फॉर सबस्टिट्यूशन, N फॉर न्यूक्लियोफिलिक. मग रिॲक्शनचा रेट, ती रिॲक्शन किती फास्ट जाणार आहेत हे कशावर डिपेंड करतं, इथे दोन गोष्टीवर डिपेंड करतं. सो रिॲक्शन तुमची स्लो आहेत, काही रिॲक्शनला सपोज 2 मिनिट लागणार, काही रिॲक्शनला 10 मिनिट लागणार, काही रिॲक्शन 1 तास, काही रिॲक्शन 1 दिवस. सो ह्या वेळेने रिॲक्शन काय वेगवेगळे टाइम घेतील. एखादी रिॲक्शन जी आहे ती 1 तासात होऊ शकते, किंवा अदर रिॲक्शन जी आहे ती 1 दिवसात जाऊ शकते. सो ही रिॲक्शन काय आहेत, मग रेट आहेत तुमचा, रेट ऑफ रिॲक्शन त्याला म्हटलं जातं. काय, सपोज एखादी रिॲक्शन खूप फास्ट जाते, एक रिॲक्शन आपण स्टार्ट केली आणि ती 1 तासात आपल्याला कंप्लीट आपला प्रोडक्ट देते. सो तिथे काय झालं, रिॲक्शन रेट फास्ट झाला. किंवा एखादी रिॲक्शन खूप स्लो जाते, त्याला दिवस लागतो पूर्ण रिॲक्शन कंप्लीट व्हायला, मग ती रिॲक्शन रेट काय झाला, आपला स्लो झाला आहे. सो हे कशावर डिपेंड करतं, रेट ऑफ रिॲक्शन न्यूक्लियोफाईलचं. रेट ऑफ रिॲक्शन हे 2 गोष्टीवर डिपेंड करतं. अल्किल हॅलाइड कोणत्या वेळेचा आहेत, ओके,
अल्किल हॅलाइड हे कोणत्या टाईपचं आहेत. सो जे टर्शरी अल्किल हॅलाइड असतात ते फास्ट रिॲक्ट करतात ॲज कम्पेअर टू सेकंडरी ॲज कम्पेअर टू प्रायमरी. आणि कोणत्या टाईपचा अल्किल हॅलाइड आहे त्याच्यावर आयोडीन आहेत, ब्रोमिन आहेत की क्लोरीन आहेत. सो लाईक सेकंड जो आहे तो आयोडीनचे कंपाऊंड हे लवकर रिॲक्ट करतात, ब्रोमिन नंतर क्लोरीन आणि लास्टला फ्लोरीन खूप लेस रिॲक्टिव्ह असतं. सो असं का होतं बघा, काय होतं आहे टर्शरी अल्किल हॅलाइड हे लवकर रिॲक्ट होतात ॲज कम्पेअर टू सेकंडरी ॲज कम्पेअर टू प्रायमरी. आणि जर नंतर बघितलं इकडे तर आयोडीनचे जे अल्किल हॅलाइड आहेत ते लवकर रिॲक्ट होत आहेत. ओके, हा काय फास्ट रिॲक्ट होतो, नंतर ब्रोमाइडचा अल्किल हॅलाइड रिॲक्ट होतो, नंतर क्लोराईडचा. असं का होतं, आपण एक फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये बघितलं होतं बॉन्ड लेंथ. सो याची बॉन्ड लेंथ काय असते खूप जास्त, त्यामुळे हा इझी काय होतो ब्रेक होतो तुमचा. ब्रेक झाल्यानंतर हा काय पडतोय तुमचा इथे R+ जनरेट होईल सपोज आणि हा आयोडीन मायनस. सो हा निगेटिव्ह चार्ज जो असतो ना तो आयोडीनवर स्टेबल असतो. काय असतो, स्टेबल असतो. जर कोणी स्टेबल असेल तर तो इझिली काय तिथनं निघून जाऊ शकतो, काय इझिली तो तिथनं डिपार्ट होऊ शकतो. सो इथे तेच होतं, काय होतं हा जो Ri असतो, ओके, सो आयोडीन हा इझिली निघून जाऊ शकतो आणि निघून गेल्यानंतर तो स्वतः काय स्टेबल असू शकतो, स्टेबल राहू शकतो. त्यामुळे जर आपण स्वतः स्टेबल आहोत तर आपण इझिली बाहेर जाऊ शकतो. सो इथे तीच कंडिशन होते, हा आयोडीन काय इझिली बाहेर जातो आणि तो निगेटिव्ह चार्ज कॅरी आउट स्टेबल करू शकतो. आणि परत लास्ट आपण जेव्हा प्रॉपर्टीज बघितलं होतं फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये तेव्हा काय बघितलं होतं बॉन्ड लेंथ. सो अल्किल हॅलाइडची बॉन्ड लेंथ जर बघितली तर Ri ची जी बॉन्ड लेंथ असते ती जास्त असते, नंतर RBr, RCl आणि RF. सो ज्याची बॉन्ड लेंथ सर्वात मोठी असेल तो बॉन्ड काय इझिली आपला इथे ब्रेक होईल, त्यामुळे हा बॉन्ड काय इझी ब्रेक होतो. मग जी रिॲक्शन आपल्याला हा बॉन्ड लवकर ब्रेक करायचा होता आणि अदर कंपाऊंड काय करणार इथे अटॅच होणार आहेत. सो हा बॉन्ड जेवढ्या लवकर ब्रेक होईल तेवढ्या लवकर आपला काय अदर कंपाऊंड तिथे अटॅच होईल. सपोज माझी ही रिॲक्शन आहेत Ri+ NaOH. आता मला काय करायचं आहे, हा बॉन्ड अगोदर ब्रेक करावा लागेल ना. मग हा बॉन्ड जेवढे लवकर ब्रेक होईल तेवढे लवकर काय होणार रिॲक्शन माझी फास्ट होईल. त्यामुळे काय होतं हा Ri खूप लवकर रिॲक्ट करतो यांच्यापेक्षा, कारण की काय होतं सेम रिॲक्शन RBr जर घेतलेली मी हा घेतलेला आहे, दोघांमध्ये कंपॅरिझन जर आपण करतोय. सो इथे काय होतं हा बॉन्ड ब्रेक व्हायला काय लागतो इथे हा बॉन्ड ब्रेक इझी होतो आणि हा बॉन्ड ब्रेक व्हायला इथे काय लागतो आपल्याला थोडासा वेळ लागतो. सो हा बॉन्ड काय छोटा आहे आणि छोटा बॉन्ड काय लवकर ब्रेक होत नाही. हा बॉन्ड काय थोडासा मोठा आहे, लेंथने मोठा आहे. सो हा मोठी लेंथ असल्यामुळे हा काय होतो इझिली ब्रेक होतो, हा त्यानंतर एकदम स्लो वेने ब्रेक होतो. सो त्यामुळे रिॲक्शन रेट पण काय डिपेंड्स करतं. मग जे आयोडीन कंटेनिंग अल्किल हॅलाइड असतात ते फास्ट रिॲक्ट करतात, नंतर RBr, नंतर RCl, नंतर RF. इथे पण सेम तसंच आहे टर्शरी अल्किल हॅलाइड वगैरे. सो तिथे कार्बोकार्बनची स्टेबिलिटी आहे. सो हे डिपेंड्स आपले पुढे आहेत वेगवेगळ्या टाईपचे सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत, 2 SN1 आणि SN2. त्यामध्ये आपण यांचं व्यवस्थित डिस्क्रिप्शन बघणार आहोत की काय इथे डिपेंड करतं ह्यावर रिॲक्शन रेट. सो SN2 और SN1 हे आपण त्यावर बघणार. ओके, सो काही एक्झाम्पल्स बघू न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचे, ते तुम्हाला कळणं गरजेचे आहे. सपोज RX आहेत, RX रिॲक्ट करतोय NaOH ॲक्वियस सोबत. सो इथे काय जनरेट होणार आहे आपला ROH + NaX. काय जनरेट झालाय NaX. ओके, मी आणखी काय घेऊ शकतो KOH, K + OH- Na + OH-. हा पण काय जनरेट करेल, मला काय जनरेट करणार आहे ROH + KX. सो इथे बघा जे पण Na आहेत हे काय मेटल आहेत आणि ते काय असणार आहे पॉझिटिव्ह, त्यामुळे ऑदर जो पार्ट असेल तो काय असणार आहे आपला हा निगेटिव्ह असणार आहे. काय पार्ट आहे हा निगेटिव्ह. सेम मी काय करू शकतो हा RX + RC⸻O आणि इथे Na+. सो हा ॲसिटेट आयन आहेत, ॲसिटेट और अल्कॉक्साइड म्हणतो, ॲसिड आयन आहे तो. सो ॲसिटेट आहेत हा. मग हा O- आहे तर हा काय Na+. सो याने जर याच्यावर अटॅक केला तर हा ClX जो आहे तो काय इझिली इथनं बाहेर पडू शकतो. परत मग इथे रिॲक्शन काय होते, हा O कुठे जॉईन होणार आहे आपला इथे, मी याला R' करून घेतो, म्हणजे हा R आणि हा काय R वेगळा. सो हा O जर इथे जॉईन झाला तर काय जनरेट होईल RO, हा O नंतर काय होतं इथे C⸻OR. बघा हा O इथे जॉईंट होतो, नंतर C⸻OR आणि बाहेर काय पडलेलं आहे आपल्या इथे NaX. काय बाहेर आपला NaX. आणखी काय यूज करू शकतो मी
RX प्लस AgCN और KCN हे दोन वेगवेगळे यूज करू शकतो. मग Ag प्लस और K प्लस असतो इथे. मग सायनाइडवर काय येणार आहे आपला निगेटिव्ह चार्ज CN वर. हा पण काय करेल याला इझिली रिप्लेस करेल. इथे काय येईल मग RCN और बाहेर काय पडू शकतो AgX और KX डिपेंडिंग आपण काय यूज करतोय. ठीक आहे. आणखी आपण यूज करू शकतो RO मायनस Na+. सो आहेत अल्कोऑक्साईड. मग इथे O मायनस आहेत Na+ आहेत. O मायनस परत ह्यावर अटॅक करून इझिली याला काय डिपार्ट करू शकतो. आणि इथे काय येईल आपला मग प्रोडक्ट काय येणार इथे ROR प्लस NaX काय NX. सो वेगवेगळे न्यूक्लिओफाईल आपण यूज करू शकतो. बरेच न्यूक्लिओफाईल आहेत रिॲक्शनमध्ये आपल्याला जे रिॲक्शन करायचं असेल. फक्त निगेटिव्ह चार्ज आहेत हो हे निगेटिव्ह चार्ज इथे अटॅक करू शकतात आणि जो इथनं गुड लिंक ग्रुप असतो त्याला काय इझिली डिपार्ट करू शकतात. सो त्यावेळी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन प्रोसीड होतं. काय त्यावेळी रिॲक्शन हे प्रोसीड होतात. मग का होतं आहे रिॲक्शन प्रोसीड बघा. हा काय इथे निगेटिव्ह चार्ज काय करतो डोनेट करतोय. याला काय हवा न्यूक्लियस हवा आहेत. मग हा काय पकडतो हा जो आर ग्रुप मधला कार्बन असेल त्याचा न्यूक्लियस पकडतो. सो हा न्यूक्लियसला काय करतो इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. आणि ह्या आर ग्रुपला काय हवा हा इलेक्ट्रोफिलिक याला काय हवा इलेक्ट्रॉन्स. सो हा जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो हा इलेक्ट्रॉन काय करतो ऍक्सेप्ट करतो. त्यामुळे त्या दोघांमध्ये काही रिॲक्शन होते. आणि हा का निघतो बरं. हा का निघत असेल. सो बघा हा जेवढ्या लवकर इथे इलेक्ट्रॉन देणार आहेत तेवढ्या लवकर हा काय निघणार आहे. कारण याचा बॉन्ड काय असतो थोडासा वीक असतो. हा आणि हा जेव्हा बॉन्ड फॉर्म करणार आहेत सो तो बॉन्ड काय असणार आहे स्ट्रॉंग असेल ॲज कम्पेअर टू हा आणि हा बॉन्ड. त्यामुळे हा इझिली काय इथनं निघून जातोय. जर हा आणि हा बॉन्ड स्ट्रॉंग असतो तर हा इझिली निघाला नसता आपला. तिथे काय होतं मग अल्किल हॅलाइडचा बॉन्ड हा काय असतो वीक असतो ॲज कम्पेअर टू आपण जे इथे वेगवेगळे न्यूक्लिओफाईल यूज केले आहेत त्यांच्यापेक्षा. सो इथे पण तेच होईल RCOO मायनस काय करतो ह्यावर अटॅक करतो आणि X जो आहे तो बाहेर पडतो. सो RXचा बॉन्ड काय असतो आपला वीक असतो. इकडे पण सेम तेच होतं RXचा बॉन्ड काय होतो वीक होतो आणि AgCN यावर अटॅक करतो. सो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होण्याच्या मागे रिझन हेच आहे की जो RX बॉन्ड असतो आपला तो वीक असतो. वीक असल्यामुळे तो काय होतो ब्रेक इझिली होऊ शकतो. त्यामुळे न्यूक्लिओफाईल डिरेक्टली अटॅक करू शकतात किंवा त्या अगोदरच काय X जो आहे तो निघून जातो कधी कधी. सो दोन टाईपचे रिॲक्शन होतात आता. मग ते आपल्या पुढे आहेतच पण तुम्हाला एक डिस्क्रिप्शन देतो. काय होतं दोन टाईपचे रिॲक्शन होतात. एक RX जो असेल कधी कधी काय होतं हा X अगोदरच निघून जातो आणि नंतर हा जो न्यूक्लिओफाईल असेल तो त्याला अटॅच होतो. आणि दुसरी कंडिशन काय होती जो न्यूक्लिओफाईल असेल हा काय करतो मागून यावर अटॅक करतो आणि हा काय तिथून निघून जाईल. सो जसं आपल्याला सपोज एका बेंचवर बसायचं आहे तर आपण काही न करता तो जो मुलगा होता जे बेंचवर आपल्याला बसायचं आहे तो काय निघून गेला नंतर आपण जाऊन बसणार ही एक कंडिशन. किंवा आपण तिथे गेल्यानंतर सुद्धा तो उठत नाहीत मग आपण काय करणार फोर्स करणार मागून फोर्स केल्यानंतर तो काय उठून जाणार मग आपण त्या जागेवर जाऊन बसणार. अशा दोन वेगवेगळ्या टाईपच्या कंडिशन असतात राईट. सो यांना म्हटलं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्यामध्ये दोन वेगवेगळे टाईप आहे SN1 आणि SN2. सो हे मोठे टॉपिक्स आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत. सो मेन फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला केमिकल प्रॉपर्टीजमध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलं होतं जे सांगितलं होतं आपण डिस्कस केलं ते काय होतं जेव्हा अल्किल हॅलाइड हे रिॲक्ट करतात NaOH सोबत ओके इन प्रेझेन्स ऑफ ॲक्वियस मिडियम तर ते जनरेट काय करतात अल्कोहोल्स. काय जनरेट होतं आपले अल्कोहोल्स राईट. अल्कोहोल जनरेट झाल्यानंतर आपले काय मिळणार आहे आपल्याला हॅलोजन आयन हॅलाइड आयन्स जे आहेत ते बाहेर मिळणार आहेत. आणि हॅलाइड आयन मिळतं हे कशावरनं कन्फर्म केलं होतं आपण त्यांना हॅलाइड्स आयनना ट्रीटमेंट केली. जे मिक्सचर जनरेट होत होतं अल्कोहोल प्लस हॅलाइड आयनचं त्यांना ट्रीटमेंट केली कशासोबत AgNO3 इन नायट्रिक ॲसिड. सो सिल्वर जे असतात ते इझिली रिॲक्ट करतात हॅलाइड सोबत आणि तिथे आपल्याला काय मिळतो प्रेसिपिटेट मिळतो कशाचा AgXचा. तो त्या प्रेसिपिटेटवरनं कळालं की आपले हॅलाइड आयन काय होत होते बाहेर पडत होते आणि आपल्याला अल्कोहोल हा प्रोडक्ट मिळतोय ओके. सो त्या टाईपच्या रिॲक्शनला काय म्हणतात न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मीन्स एनी न्यूक्लिओफाईल विच रिप्लेसेस दी एनी हॅलोजन और एनी गुड लिव्हिंग ग्रुप विदाउट चेंजिंग दी हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम. सो आपलं हायब्रिडायझेशनचं कार्बनचं हायब्रिडायझेशन चेंज होत नाहीत. सो कार्बनचं हायब्रिडायझेशन आपलं ॲज इट इज राहतात राईट. तिथे चेंजेस आहेत का आपले नाहीत त्यांना काय म्हणतो आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सिम्पलमध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय निगेटिव्ह जो आयन असतो जो निगेटिव्ह जो कंपाऊंड आहे न्यूक्लिओफाईल तो काय करतोय रिप्लेस करतोय गुड लिव्हिंग ग्रुपला बरोबर. पण तिथे ह्या कार्बनच्या हायब्रिडायझेशनमध्ये चेंज होत नाही.
चेंज होतोय का तिथे? नाही. त्याला म्हटलं जातं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग तिथे 3 वेगवेगळ्या टर्म येत होत्या, एक न्यूक्लियोफाईल, इलेक्ट्रोफाईल आणि इलेक्ट्रोफिलिक कार्बन. न्यूक्लियोफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन देणारा, इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन घेणारा आणि इलेक्ट्रोफिलिक कार्बन म्हणजे जो हॅलोजनला अटॅच आहेत, कारण की त्यावर काय पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतोय. त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोफिलिक कार्बन. ओके. आणि आपण वेगवेगळे रेट बघितलेत. सो टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी रिॲक्शन रेट असतो. नंतर बघितलं तर अल्किल हलाइडमध्ये काय असतो? अल्किल आयोडाईड लवकर रिॲक्ट करतो, त्यापेक्षा स्लो रिॲक्ट करतो अल्किल ब्रोमाइड, त्यापेक्षाही स्लो रिॲक्ट करतो अल्किल क्लोराईड. हा रेट का व्हॅरी होतोय तुमचा? कारण तिथे बॉन्ड स्ट्रेंथ डिपेंड करते. जेवढा मोठा बॉन्ड असतो तेवढी त्याची बॉन्ड स्ट्रेंथ काय असते? छोटी असते. तेवढा तो लवकर ब्रेक करू शकतो. त्यामुळे अल्किल हलाइड लवकर रिॲक्ट होतात. राईट. आणि वेगवेगळ्या टाईपचे न्यूक्लियोफाईल वगैरे आपण बघितले. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघू? काही एक्झाम्पल डिस्कस करू न्यूक्लियोफिलिकचे आणि SN2 रिॲक्शनही स्टार्ट करूया. ओके.